तुला ट्रीट द्यायची असेल तर मग त्यांनी तुझा विचार तर केला पाहिजे ना. चुकीचं वागतायत सर अगं. चुकीचं वगैरे काही नाही आहे ताई. तू जाणारस का त्यांच्या बरोबर? हो. आता तू बघच लावणी, अर्णवच्या ह्या स्पेशल ट्रीटचा कसा फ्लॉप शो होतो. ही ट्रीट आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे त्याला. घरी आल्यानंतर ती फक्त एवढंच म्हणते की सर मला तुमच्याशी बोलायचंय. तेव्हा अर्णव म्हणतो, 1 मिनिट मिस इंदोर, बाहेर तू असं का केलंस? तू लावण्याला माफ का करायला सांगितलंस? तिने काय करण्याचा प्रयत्न केला होता तू बघितलंस ना, चुकीचं वागली ती. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला माहिती आहे ना लावण्य मॅडम चुकीचं वागल्यात. अहो पण सर त्या जागी तुम्ही स्वतःला ठेवून बघा ना. म्हणजे सर त्यांचं प्रेम होतं तुमच्यावरती, तुमच्या बरोबर लग्न करायचं होतं त्यांना. तुमच्या नावाची हळद सुद्धा लागली होती आणि तुमच्या बरोबर लग्नाची किती स्वप्न रंगवली असतील त्यांनी. पण तुम्ही काय केलं सर? अचानकपणे तुम्ही माझ्या बरोबर लग्न केलं आणि मला त्यांच्या समोर जाऊन उभं केलं. मग आता त्यांची स्वप्न ही कुठे ना कुठेतरी आपल्यामुळेच तुटलेली आहेत की नाही? मग आपणच त्यांना समजून घ्यायला नको? आणि तसंही आपल्याला असे एकत्र बघून लावण्य मॅडम यांना त्रास तर होतच असेल ना. आणि त्यांचं तुमच्यावरती खरं प्रेम होतं आणि म्हणून तुम्हाला मिळवण्यासाठी त्या वाटेल ते करतायत सर. आणि त्यांचा मार्ग जरी चुकीचा असला तरी सुद्धा त्यांचं प्रेम खरं होतं ना. आणि प्रेमात माणूस कसा वागतोय ना सर, हे त्याचं त्यालाच कळत नसतं. म्हणजे दिल आणि दिमाग हे दोघे जण वेगवेगळा विचार करत असतात. तेव्हा इथे मला असं वाटतं की लावण्य मॅडम यांनी जे काही केलं ते जरी चुकीचं असेल तरी सुद्धा आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. सर सांगा ना, कुठली मुलगी एवढं सगळं सहन करेल? म्हणजे तिच्या जागी आता दुसरी मुलगी तुमची बायको म्हणून मिरवते, हे कुठल्या मुलीला नाही आवडणार सर. आणि तसंही प्रत्येक वेळेला माणूस समजूनच घेतो असं नाही. कधी कधी त्याचा राग हा वेगळ्या पद्धतीने बाहेर पडत असतो आणि ते कदाचित आपणच ओळखलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटलं की लावण्य मॅडम जरी चुकल्या असतील तरी सुद्धा तुम्ही त्यांना माफ करावं, एक चूक त्यांची पोटात घालावी. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का? प्रेमाबद्दल तू जरा जास्तच बोलतेस असं नाही वाटत तुला? तुला कसं माहिती प्रेमात माणूस कसा वागतो ते? तू तर प्रेम केलेस का कुणावरती? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर आता उगाच मला काही बोलू नका, माझी मस्करी नका करू, मला माहिती आहे प्रेमाबद्दल. तेव्हा अर्णव म्हणतो, हो कसं काय? कुणावरती खरं प्रेम केलंयस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आता तुम्ही मला काहीच बोलू नका. अर्णव म्हणतो, नाही मी खरं बोलतोय, कुणावरती तरी खरं प्रेम करून बघ कसं वाटतं ते. माणूस कसा आणि कुठून विचार करतात ते सुद्धा तुला कळेल. मी काय बोलतोय त्याच्यावरती थोडा विचार कर, खरं प्रेम करून बघ, असं अर्णव ईश्वरीला म्हणतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो सर मला माहिती आहे खरं प्रेम काय असतं ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला आठवत असतं म्हणजे अर्णव आणि तिने एकमेकांबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण तिला आठवत असतात. इथे लग्नाच्या आधी अर्णवने घेतलेली काळजी लग्न झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काही बदल